हॅलो. हा हा नमस्कार सर, मी सरकार मान्य देशी दारू दुकानामधून साक्षी बोलते. हा बोला की मॅडम. तुम्ही दारू प्यायला आता येऊ शकताय का? आता आता थोड्या टायमानं आलो असतो की. हा ऍक्च्युली काय झालंय, तुमचा दारू पिण्याचा टायमिंग संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही लवकर येऊन दारू पिलात तर बरं होईल. नाही येतो नाही काय अडचण आहेला मॅडम. हा तुमचं मात्र असं झालंय बरं का की ती गाडीची सर्व्हिसिंग संपल्यावर कसं ती मॅडम फोन करते की तुमची गाडी सर्व्हिसिंगला आली, येऊन करून जाता का राव. तसं तुम्ही काय अपडेट झालाय काय आता? हो, आमच्यात हे नवीन अपडेट आलेलं आहे की सरकारकडूनच अपडेट आहे ही की कुठलाच आमचा ग्राहक हा. बिना दारू पिता राहिला नाही पाहिजे. बरोबर तर आहे. त्यांना सगळ्या सुखसोयी व्यवस्थित टायमिंगवर पोहोचल्या पाहिजेत, हा. म्हणून रिमाइंड करण्यासाठी तुम्हाला हा सर कॉल होता. हायला एक नंबर काम झालंय. म्हणजे आता मला भीतनं पुढे कळत जाईल की बाबा आपला 10 रुपयाचा टायमिंग आल्यावर कंपनीचा फोन येईल. हो. काय अडचण नाही. किती ते किती चालू आहे? आपलं पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत सुरू आहे. चालतंय, येऊन जातो. काय नंबर बिंबर लावायला लागेल का? काही गरज नाहीये, तुम्ही आल्यावरती मला एकदा फक्त कॉल करा. आल्यानंतर कशाला काय निघलोच लगी आलोच. ठीक आहे, बाय बाय सर. हा. मी नंदू. एक नंबर नंदू. हरळीकर. हा, प्रकाश हरळीकर 2 आणि गिरीश हरळीकर 3. ते गिरीशला माहिती आहे हो ते. मग मधला कोण? प्रकाश हरळीकर हा मधला, गिरीश हरळीकर सगळ्यात लहान आणि नंदू हरळीकर मोठे. प्रकाश मधला हा आणि कडेचा हरळीकर. बोला. अहो, मग थोरला कोण सांगा ना. अहो ते सांगितलं तर परत तुम्ही, मी काय सांगलोय तुम्हाला, गिरीश हरळीकर सगळ्यात धाकटे. लक्षात आलं काय? आणि मधले कोण? प्रकाश हरळीकर. कडेला राहतात ते कोण? कुठं कडेला? तुमच्या इथं. काय तुम्ही कुठं काय, मला काय तुम्ही विचारायला हे समजा ना. त्यामुळे मी तरी काय आता सांगणार तुम्हाला. मधला गाळा कोणाचा आहे? कुठले गाळे तुम्ही मधले, म्हणजे असे ते गाळे बघितलेत काय? आपण कोण? मी त्याचा भाऊ बोलतोय. गिरीश काय? हा, गिरी बोलतोय. होय, नंदू नाही? नाही बाहेर गेलाय. काय काम होतं तुम्हाला? आम्हाला फोन केला होता सकाळी, हा गाळ्याचं विचारायला केला होता. हा, तेच की. कोण आपण? त्यांनी सांगितलं का माझा फोन हा, आलेला? फोन आला म्हणून बोललोय मला. हा, तर कुठे आहे आपलं हे संकुल? हा? संकुल काय म्हटला? संकुल कुठे आहे संकुल? आमचं होय हा, एसटी स्टँडच्या समोर आहे. तुम्ही मधले भाऊ काय? हा, मी माझा धाकटा भाऊ. आणि ते मान्य आहे, तुझ्याकडून मी पैसे उसने घेतला, जगात सगळ्यात मोठी चूक केला माहितीये काय? अरे घेऊन 4 रोज झालं नाही तर 17 बाऱ्या फोन करालास, पैसे दे म्हणून. असे किती दिलास? 1000-1200 रुपये दिला नाहीस आणि एवढं बोलालास. असे लाखानं 2 लाखानं दिला असलास तर कसा करीत होतास? देईल की नकर दमधर. आमच्या सध्या दिवस वाईट आहेत, पैसे नाहीत. जेव्हा आमच्याकडे पैसे येईल की नाही तेव्हा अशा नोटाच्या सुरळ्या करून तुमच्या की नाही. मी तेच तुला विचारतोय, किती प्लेट भरता येतील? सर आता जे आहे ना 4 फ्लॅट भरता येतील. कमलने एका फ्लॅटचं शिकंजे आणले नाहीत. एका फ्लॅट पुरतं शिकंजे आणलेत. 4 फ्लॅट आत्ताच्या आत्ता तुला भरता येतील का? हा, आज भरता येतील. आज नाही, आत्ता. सर त्यातले 2 चेक झाल्यात, त्यामध्ये थोडे पॉईंट आहेत, ते झाले की अरे भरा परत तुला म्हणतात. यार डोक्याचा भागच नाही यार तुला सिरियसली. यार तू डोक्या काय तुला, मी तुला काय विचारतोय तू काय उत्तर देतोय मला? चेक किती झाले? 2 भरायचं का नाही? मग कशाला चेक केले? तर त्यामध्ये लेवलचा पॉईंट राहिला अरे तर मग कशाला लागतं मला चेक झाले म्हणून? चेक झाले हो, भरायचं का तर नाही? थोडे पॉईंट राहिले सर, ते झाले की भरा म्हणलं अरे सर. मग चेक किती झाले विचारतोय मी तुला. आता 3रा करायला लागलोय सर फ्लॅट चेक. अरे परत मग 2 भरता येतील का आत्ताच्या आत्ता? सर 2-1 तास, अर्धा 1 तास अरे लागेल चेक किती झाले सांगा. सर. पॉईंट राहिले थोडे, ते करून घेतो, मग भरता अरे येतील म्हणलं ते. चेक किती झालेत? 2 चेक झालेत सर. भरता येतील का? सर थोडे पॉईंट दिले सुनील साहेबांनी, तेवढे कव्हर करायला लागलोय. सर थोडे पॉईंट दिले, तेवढे झाले की भरून घेता येते. भरता येतील. 4 नंबरचा भरता येईल सर. थोडे 1 पॉईंट आता आला लगेच थोडा. भरता येईल का? नाही सर, 1 वाजता. अरे तू बाबा